आम्ही सारे खवई. गणपती बाप्पा मोरया. गणपतीचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही आलो त्रिमूर्ती कला केंद्रामध्ये. पवार साहेबांचं हे कला केंद्र आहे आणि गेले कित्येक वर्ष त्यांचं हे गणपती रंगवण्याचं गणपतीचा कारखाना इथे त्यांचा आहे आणि ते जगभरामध्ये त्यांचे गणपती जातात. त्यामुळे आम्ही खास असं ठरवलं की पेण गावामध्ये यायचं गणपतीच्या निमित्तानं आणि तुम्हाला दाखवायचं की गणपती तयार कसे होतात. खास आज आपण त्यांच्याशी पण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या घरामध्ये असा कुठचा नैवेद्य दाखवला जातो की ज्याच्यामुळे गणपतीचा वरद हस्त त्यांच्यावरती आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांना भेट देऊया. चला, या कारखान्याचे सर्व बळीराम पवार यांच्या घरी आपण आलोय. तर आधी त्यांच्याशी त्यांच्या फॅमिलीशी ओळख करून घेऊया, स्वागत करूया. नमस्कार काका. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत सगळ्यांचं. आणि तुम्हा सगळ्यांना झी मराठीकडनं गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. काका, मला सांगा किती वर्ष या व्यवसायात आहे? 25 वर्ष. 25 वर्ष. मग हे रौप्य महोत्सवी वर्ष बहुतेक. आणि मी पूर्वी देवधरांकडून शिकलो. ते वामनराव म्हणजे श्रीकांतचे वडील, त्यांच्याकडे शिकलो. त्याच्यानंतर माझ्या मी घरी छोट्या छोट्या मूर्ती करायला लागलो असं. आणि मग चालू केलं असं असे 50, 100 अशा वाढत गेल्या आणि त्याला मार्केट मिळालं मला. पण मला सांगा की ते जे गणेशाचे भाव आहेत अगदी परफेक्ट, ते तुम्ही फक्त आता तुम्हाला का तुमच्या तुम्ही सुना दोघी? नाही, एक मुलगी, ती सुनबाई. तुम्ही सुनबाई आणि मुलगी. तुमचं नाव काय? रेखा. रेखा पवार. आणि आपलं? नंदिनी गिरीश पवार. नंदिनी पवार. ओके. तर या सून आणि मुलगी पण आहेत. तुम्हाला येतात दोघींना? दोघींना येतात? आवड आहे, चांगलीच आहे आणि करतात काम. पण मी असं ऐकून आहे तुमच्या मूर्तींबद्दल की तुमच्याकडची मूर्ती घेतली की ती नवसाला पावते. अशा बऱ्याच लोकांचे फोनही आले, पवारांची मूर्ती घेतली आम्हाला कधी पावला, असं बरेचसे सांगतात. आणि तुमच्या यांच्याकडच्या मूर्त्यांची खासियत म्हणजे शाडूची जास्त. आणि त्यामुळे शाडूला आता पीओपी बंद होणार प्रदर्शित होतो म्हणून इको फ्रेंडली गणपती आता आम्ही चालू केले. त्यामुळे त्यालाही मार्केट आता खूप आलंय. म्हणजे त्या आता शॉर्टेज आहेत आमच्याकडे. त्याला डिमांडच्या आता मुंबईत अंधेरी आणि वाशीमध्ये आता आमच्याकडे जे कस्टमर आहेत त्यांनी आता स्मॉलला त्या मूर्ती लावल्या आणि आम्ही त्याची प्राइस ऐकल्यानंतर फार शेवटून पाचपट. खरं जो मूळचा कारागीर आहे त्याला त्याला मिळत नाही. तर खरं मला असं वाटतं की आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा व्यवसाय किंवा तुमच्यासारखे व्यावसायिक हे पूर्ण जगासमोर येऊ देत आणि मूळ या कामगारांना, या सगळ्यांना त्याचा मेहनताना मिळू दे. कारण हे आपली सगळ्यात मोठी भारतातली परंपरा आहे. आज फक्त भारतात नाही तर अख्ख्या जगात जसं तुमचा माल सगळीकडे जातो. आता गेलं ना, मॉरिशसला गेलं, आफ्रिकेला गेले गणपती. त्याला आता मार्केट मिळायला लागलं बाहेर परदेशामध्ये. पूर्वी परदेशात गणपती जात नव्हते, आता जायला लागले. आणि शाडू पाहिजे. आणि हा संकटमोचन गणपती बाप्पा सगळ्या जगाचं संकट दूर करू दे आणि तुमचा खूप सहभाग त्याच्यामध्ये लाभतोय. तर मी अख्ख्या आपल्या जगातल्या सगळ्या प्रेक्षकांच्या कडून खरं तर पवार साहेबांचे आभार मानते की तुमच्यासारख्या लोकांमुळे आज इतक्या सुंदर मूर्ती आणि इतके आकर्षक म्हणा आणि इतके प्रेमळ ज्यांची नजर असते देवाची ते आमच्या घरात येत आहेत. सो थँक्यू व्हेरी मच सगळ्यांकडनं. पण या दोघींना आम्ही सोडणार नाही आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर लेकीकडनं आणि सुनेकडनं यांच्या घरात यांच्या गणरायाला कुठचा नैवेद्य दाखवला जातो ते शिकूया. आणि आता रेखा आपल्याला एक नैवेद्य दाखवते, त्याचं नाव काय? ड्रायफ्रुट्सचे मोदक. ड्रायफ्रुट्सचे मोदक. तर साहित्य लिहून घ्या. खसखस, बदाम, मनुका, चारोळे, काजू, खजूर, कणिक, पिठी साखर आणि तेल. साहित्य झालं आपलं. आणि आता आपण आधी जे करतोय ते मला वाटतं हे सारण आहे. सारण आधी करून घेते. ड्रायफ्रुट्स स्पेशल कसं काय काय मिक्स करायचं. पहिले काजू, काजू तुकडा. हो, कातरलेला काजू आहे आपण. हो. आता
खसखस खसखस भाजून घेतली? भाजून घेतलेली आहे. अच्छा, ओके. आणि भाजून स्वच्छ निवडून अशी ती खसखस घ्यायला लागते, कारण अशी थोडीशी कणी असते त्याच्यामध्ये, कधीतरी एखादा दगड असू शकतो. मोदकाला खसखस एरवी पण, म्हणजे मोदकाच्या सारणामध्ये एरवी पण आपण थोडीशी खसखस घालतोच. आता खजूर. या खजुरामध्ये या गुलकंद पण आहे की काय? नाही, प्लेन खजूर आहे ना? प्लेन खजूर आहे. खजूर फक्त मग सीडलेस करून चुरून घेतला का? चरून घेतलेलं. बरं. आता चारोळी. चारोळी पण परतून घेतली? नाही, अशीच अशीच घेतली. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडीशी परतून घेऊ शकता, मग ती अजून जास्ती खमंग होते. खजुरामुळे ते बांधलं पण जाईल ना? जातं हो आतमध्ये. आणि आता पिठी साखर. बदाम. हा, बदाम चुरा. पूर्ण पावडरच आहे बदामाची, ऑलमोस्ट जाडसर अशी पावडर. म्हणजे किसून घेतलेली. किसून घेतलेत का? अच्छा. पिठी साखर. गोड हे तसं कमी लागेल ना, कारण बेदाणे आहेत, खजूर आहेत ना? हो. त्यामुळे तसं प्रमाण बघा तुम्ही. आणि मग पण सारण मुळात थोडंसं गोडसर असायला हवं, कारण जेव्हा आपण ते मोदकामध्ये भरतो तेव्हा त्याचं आवरण तांदूळाचं असल्यामुळे त्याला साहजिकच त्याच्यामध्ये काही गोड नसतं. त्यामुळे आवरण, आतलं जे सारण आहे ते बऱ्यापैकी गोड केलं तरच मोदक खाताना मजा येते. त्यामुळे आता हे एकजीव करून घ्यायचं. एकजीव करून घेतो आणि मग मोदक वळायला घेतो. सारण तयार झालं आणि आता आपण कणकेचं कव्हर करतोय त्याला ना? तर फक्त कणिक आहे ना गव्हाची, का अजून काही मिक्स? नाही, फक्त कणिक आहे. तर आता भरूया. हो, भरूया. लाट्या करून घेतल्यात आपण, थोडंसं तेलाचा हात लागेल. हो. मोदक करायला आपण घरातल्या सगळ्या बायका, त्या लहान मुलं, हे सगळेजण बसले की मोदक असे पटापट करून होतात ना? हो. फक्त तळणी मात्र जी घरची मेन आहे, पाहिजेला येते व्यवस्थित तळणी, तिने करायला पाहिजे. कारण हे मोदक सुद्धा तळताना मंद आचेवरती तळायला लागतात, तरच ते खुसखुशीत होतात. नाहीतर जर मोठ्या आचेवरती तुम्ही जर केलेत तर आतून कच्चट राहतात ते आणि मग चिवट होतात खाताना. तर त्याच्यामुळे ते करताना व्यवस्थित मंद आचेवरती ते करायला पाहिजे. मस्त अशा पद्धतीनं आम्ही 21 मोदक करून घेतो आणि मग तळणीची तयारी करतो. पहिला घडा तयार झालेला आहे 21 पैकी. तर ते आता आम्ही मंद आचेवरती तळून घेतोय ना, म्हणजे मग आपल्याला, कारण तेल तापलेलं आहे चांगलं कडकडीत. एक एक सोडूया. हो सर. खूप छान केले. तर आता मानसी म्हणायचं का रेखा म्हणायचं? मानसी म्हणायचं. मानसीने खूप छान केलेत मोदक, अगदी एकसारखे साच्यातून काढल्यासारखे. प्रत्येक हे कळी त्याची जी आहे ती दिसते व्यवस्थित. तर खूप छान झालेत, मस्त. मला नक्की आवडेल शिकायला. हो, जरूर शिकून घ्या. सोडू? हो हो. गणपती बाप्पा खुश झाले पाहिजे, अजिबात कच्चट नाही राहता कामा, जळता कामा नाहीत ते. त्यामुळे त्याच्यावर पूर्ण कंट्रोल ठेवून शांतपणे आम्ही हे करतो. पटकन याचं साहित्य आणि कृती घ्या. सुक्या मेव्याचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खसखस, बदाम, बेदाणे, चारोळ्या, काजू, खजूर, गव्हाच्या पिठाची भिजवलेली कणिक, पिठी साखर आणि तेल. कृती: एका बाउलमध्ये काजूची भरड घेऊन त्यामध्ये भाजलेली खसखस, खजूर, चारोळ्या, बेदाणे, बदामाची भरड आणि पिठी साखर घालून सारण एकजीव करून घ्यावं. गव्हाच्या कणकेच्या लाटीमध्ये सुक्या मेव्याचे सारण भरून मोदक करून घ्यावेत आणि मंद आचेवर खुसखुशीत तळून घ्यावेत. आम्ही